आपल्या तालुक्यातून एक मोठी फळी उभी करून आर्थिक शारीरिक सर्व असणारी तिकडे जे जे काही लागेल मदत ती असणारी उभी केली आणि सर्व मराठा बांधवाच्या मनामध्ये एक आरक्षणाची झोत पेटवली असे प्राध्यापक नंदकुमार सर यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करावं. जर बोलायचं असेल मराठा सेवकापैकी किंवा कोणाचं स्वागत राहिलं असेल तर कृपया त्यांनी त्वरित हनुमान मंदिरासमोर यावं. आपल्यापैकी कोणाला बोलायचं का? गावकऱ्यातर्फे, मराठा सेवकातर्फे, महिलांतर्फे? ठीक आहे. त्या थोर विभूतींना स्मरण करतो. आपलं ग्रामदैवत हनुमान राय, महादेव राय, आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी, गावकरी मंडळी म्हणतो, बौद्धवाड्या सहित आहेत. आपल्या इथे फक्त दोनच समाज आहेत, मराठा आणि बौद्ध. विशेष करून मला उल्लेख करावा लागेल माता बहिणींचा, महिलांचा. त्यांची आठवण नेहमी होत होती आम्हाला. आम्ही जसं प्रस्थान केलं, अन्नधान्य सोबत घ्यायचं, घेतलं होतं. मग तिथं घेतल्यानंतर करायचं कोण? जे गेलं त्यांनीच करायचं होतं ना. मग आम्ही वाट पाहत बसत कोणी आम्हाला देईल पहिल्यासारखं. ही आमची चूक झाली. आणि आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांनी आवाहन केल्यामुळे ट्रकच्या ट्रक टेम्पो मुंबईच्या दिशेने धावले. सरकारनं हे ठरवलं की ही जी कुमक आहे ती बंद करायची, फक्त 2च दिवस ठेवणार आम्ही. मी मुंबईला जात असताना एसपी ऑफिस मधील एका PSIचा कॉल मला आला होता की संख्या सांगा सर. मी म्हणलं माझं गाव छोट आणि आरक्षण आपलं असं आहे ओबीसी मध्ये. समाज प्रगत झाला 10 वर्षानंतर त्याचं परीक्षण करायचं, त्याला बाहेर करायचं. जो गरीब आहे तो मध्ये आणायचा. त्या अगोदर ज्या काही जाती घातलेल्या आहेत आरक्षणामध्ये त्यांना कुठं आयोग होता, त्याचा कुठं सर्वे झाला? काहीच नाही. मग मराठा करतात सर्वे का? हे केवळ आणि केवळ, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हे केवळ मताचं राजकारण आहे. एक पक्षाचं असेल हरकत नाही, पण आपल्या फायद्याचं आपण गणित काय केलं पाहिजे, साध्य केलं पाहिजे. म्हणून इथे मी आता यावर एक मराठा जियाला जरी चॅलेंज केलं तर बचेंगे तो और भी लढेंगे. आगे बढ़ो जरंगे पाटील, तुम आगे बढ़ो.